नगर तालुक्यातील नेप्ती या ठिकाणी असणारा महत्त्वाचा वहिवाट रस्ता हा गावातील अज्ञातांनी अतिक्रमण करून अडवला आहे। या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भातील मागणी वेळोवेळी ग्रामस्थांनी महसूल प्रशासन व तहसीलदार यांच्याकडे केली, परंतु त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज नेप्ती ग्रामस्थांनी नगर कल्याण महामार्गावर सकाळी 9 वाजता रास्ता रोको आंदोलन केले। सुमारे 1 ते 1.5 तास हा रास्ता रोको सुरू होता। प्रशासनाने अतिक्रमण काढून तो रस्ता नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली। अतिक्रमणामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना जाण्या येण्याची अडचण निर्माण होत होती। प्रशासनाने हा रस्ता रोको खुला करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी नगर तालुका पोलिसांकडून रास्ता रोको करण्यास मज्जाव करण्यात आल्याने ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये काही काळ त्या नावाने वातावरण तणावाचे पाहायला मिळाले। दरम्यान नागरिकांच्या सामंजस्य वाद निवळता मात्र ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय रास्ता रोको बंद होणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता। महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आलं। आंदोलनानंतर आंदोलन करताना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले। नमस्कार, मी राजेंद्र दगडू होळकर, नेप्ती होळकर वस्ती येथून बोलतोय। आमच्या होळकर वस्ती येथील 250 ते 300 लोकवस्ती आहे। 30 ते 35 40 घरं आहेत। या सर्वांना पानकाळ्यात जाण्या येण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो। आमच्या सगळ्यांची शेती हा व्यवसाय असून सगळ्यांचा दुग्ध व्यवसाय आहे। आज दूध व्यवसायामध्ये दूध जर नगरला आणायचं म्हटलं, डेअरीला न्यायचं म्हटलं तर आम्हाला केंड डोक्यावर घेऊन रस्त्यापर्यंत यावं लागतं आणि तिथून पुढे मग गाडीवर जावं लागतं। आम्ही शासनाकडे वारंवार मागणी करून सुद्धा आमच्याकडे सगळं झालेलं आहे, मोजणी बिजणी झालेली, पण रस्ता खुला करून देण्यात आतापर्यंत आलेला नाही। आम्ही जवळ 6 महिन्यापासून याचा पाठपुरावा करत आहोत। आतापर्यंत आम्हाला काही याच्यात म्हणजे सोल्युशन काहीच निघलेलं नाहीये। आज पोलीस प्रशासन, आम्ही 8 दिवसापूर्वी पोलीस प्रशासन असेल, महसूल विभाग असेल, कलेक्टर ऑफिस असेल, सर्कल विभाग असेल, सगळ्यांना रास्ता रोको आंदोलन करण्याचं निवेदन दिलेलं होतं, तरी सुद्धा त्यांनी आतापर्यंत काही आमची कार्यवाही केलेली नाही। आज पोलीस प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचे सांगत आहे, तरी आम्ही आमच्या रस्त्यासाठी गुन्हे काय आम्हाला कवर बी जेलमध्ये ठेवलं तरी आम्ही त्याला मागं हटणार नाही। आम्ही त्याची आम्हाला तयारी आहे आमची त्याची। गेल्या 4 महिन्यापासून आम्ही होळकर वस्ती येथे शेत रस्ता असून तिथं जवळपास 100-200 लोक राहत आहेत आणि पावसाळ्याच्या काळामध्ये तिथं त्या लोकांना जाणं येत नाही। शाळेतल्या मुलांना जाता येत नाही, शाळेचे खाडे होते, आजारी पडलं तर कोणाला नेता येत नाही। म्हणून आम्ही गेले 4 महिन्यापासून महसूल विभागाकडे, तहसीलदार असन, प्रांत असेल, सर्कल ऑफिस असन, यांच्या संग वारंवार तक्रारी करून त्यांच्या संग कॉन्टॅक्ट करून कुठल्याही प्रकारची कारवाई अद्याप झालेली नाही। म्हणून आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी रस्ता रोकोचं निवेदन दिलेलं आहे, सर्वांना दिलेलं असून तरी पोलीस प्रशासन आमच्यावर दमदाटी करायचा प्रयत्न करीत आहे आणि बिगर निवेदनाचं आम्ही काय बसत नाही। आम्ही कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर बसत नसून आम्ही सर्वांना, तहसील असन, प्रांत असन, कलेक्टर ऑफिस असन, तालुका पोलीस स्टेशन असन, यांना सगळ्यांना मी 8 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे आणि आता सुद्धा आम्हाला जर 2 दिवसात रस्ता मोकळा करून किंवा करून जर दिला, असं लेखी जर दिलं तर आम्ही आज बी रस्त्यावरून उठायला तयार आहे। नाहीतर जर नाही झालं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही पुढच्या काळामध्ये करू। पोलीस प्रशासन आम्हाला उठा म्हणते, पण आम्ही काय उठणार नाही जोपर्यंत आम्हाला लेखी येत नाही महसूल विभागाचं। जर आम्हाला पोलिसांनी बळजबरीने दमदाटी देऊन आत टाकलं तर आम्ही जायला तयार आहेत। शाळेत जाण्यासाठी मुलांना रस्ता नाही, आमचं पेशंट आजारी पडलं त्यांना नेण्यासाठी रस्ता नाहीये, ही कायमचीच अडचण ही दूर व्हावी यासाठी आमचं हे निवेदन आहे। पोलीस प्रशासन आज आम्हाला दमदाटी करते, पण आम्ही जर नाही आज रस्ता आम्हाला ही खुला करून दिला तर आम्ही आत पण जायला तयार आहे।